नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खुश खबर आहेत। आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट 10,000 रुपये अनुदान हे जमा केलं जाणार आहेत। तर मित्रांनो, आता जे कापूस उत्पादक शेतकरी आहे आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे, तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 10,000 रुपये अनुदान हे जमा केलं जाणार आहेत। या संदर्भात जी.आर. म्हणजे शासन निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, याच्या अटी काय आहे, याचे नियम काय आहेत, तसेच या जी.आर. मध्ये जी काही माहिती देण्यात आलेली आहे तर ती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशीच नवनवीन माहिती ही मिळत राहील। मित्रांनो, जो काही शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो आपण येथे बघू शकता। सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दिनांक 29 जुलै 2024 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर इथं सविस्तर जी काही माहिती देण्यात आलेली आहे तर हे आपण येथे समजून घेणार आहोत। मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीत घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा ही राज्य सरकारने केलेली होती। तसेच मित्रांनो, आता या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी आता त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024च्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली आहे। तर मित्रांनो, आता जे काही शासन निर्णय घेण्यात आलेला आहे, शासनाकडून जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो सुद्धा आपण त्याचे जे काही पॉइंट आहे तर ते सुद्धा आपण येथे थोडक्यात पाहणार आहोत। राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत हे अर्थसहाय्य मंजूर करण्यास राज्य शासनाची मान्यता ही देण्यात आलेली आहे। तसेच मित्रांनो, वरील प्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरिता आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1548.38 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता 2646.34 कोटी अशा एकूण 4194.68 कोटी इतक्या खर्चास मान्यता ही देण्यात आलेली आहे। तसेच मित्रांनो, आता सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आता कोणते शेतकरी हे पात्र असणार आहे, याचे निकष काय आहे आणि याची पात्रतेच्या ज्या अटी आहे तर ह्या काय आहे, तर हे सुद्धा आपण येथे थोडक्यात समजून घेणार आहोत। मित्रांनो, राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये आणि 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य हे अनुज्ञेय असणार आहे। म्हणजे मित्रांनो, आता जे 2023 मध्ये जेवढे काही शेतकरी आहेत तर हे पात्र आहेत आणि यांना आता जे अनुदान मिळणार आहेत, म्हणजे आता जे अर्ध्या हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र आहे ज्या शेतकऱ्यांचं, तर अशा शेतकऱ्यांना आता 1,000 रुपये सरसगट रक्कम ही दिली जाणार आहेत। आणि ज्या शेतकऱ्यांचं अर्ध्या हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र आहे, म्हणजे त्यांचं 1 हेक्टर असो किंवा 2 हेक्टरपर्यंत हे अनुदान जे आहे तर हे दिलं जाणार आहेत। तर मित्रांनो, आता 1 हेक्टरला 5,000 दिलं जाणार आहे आणि त्यांच्या क्षेत्रानुसार जे काही त्यांचं जेवढं क्षेत्र असेल तर तेवढी रक्कम ही त्यांच्या खात्यावर हेक्टरी 5,000 रुपये याप्रमाणे जमा केली जाणार आहे। त्यानंतर राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केलेली आहे, असे नोंदणीकृत शेतकरी अर्थसहाय्याकरिता पात्र राहतील। म्हणजे मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनची आपल्या ई पीक पाणी ॲपद्वारे नोंदणी केलेली आहे आपल्या पिकाची, तर अशा सर्व शेतकरी या योजनेसाठी आता पात्र असणार आहे, म्हणजे या अनुदानासाठी पात्र असणार आहेत। त्यानंतर मित्रांनो, ई पीक पाणी ॲप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य हे अनुज्ञेय असणार आहे। मित्रांनो, आता ई पीक पाणी ॲपद्वारे जे नोंद केलेली आहे तर त्या क्षेत्रानुसार त्यांना जशी नोंद आहे तर तसंच अर्थसहाय्य इथं दिलं जाणार आहे। त्यानंतर सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जे आहेत तर हे डीबीटीद्वारे जमा केले जाणार आहेत। तसंच सदर योजना फक्त सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच ही असणार आहे।
तर मित्रांनो, आता जे काही कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य दिलं जाणार आहे, तर ही 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिलं जाणार आहे. म्हणजे जर कोणाच्या नावावर 2 हेक्टर क्षेत्र असेल, तर त्यांना ₹10,000 म्हणजे हेक्टरी ₹5,000 याप्रमाणे ₹10,000 त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा केले जाणार आहेत डेबिटद्वारे आणि ज्यांचं 1 हेक्टर असेल, तर त्यांच्या बँक खात्यामध्ये ₹5,000 अर्थसहाय्य हे अनुदान जमा केलं जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.